विद्यार्थी मित्र हो, पीव्हीएम ई लर्निंग युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3 यातील पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, मागील भागात आपण लेखकांचा अल्प परिचय घेतला। यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनपटाचा आणि कार्याचा काही भाग आपण पाहिला, ज्यात आपण पाहिलं भारतामध्ये जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था होती। याशिवाय भारतीय समाजावर प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांचा पगडा होता। तत्कालीन समाजात स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं, तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तिचे स्थान दुय्यम होते आणि म्हणून तिला शूद्रातीत शूद्र असे मानले जायचे आणि तिचा छळ केला जायचा। महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ठाम मत होते की या गुलामगिरीतनं जर स्त्रीला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला सुशिक्षित केले पाहिजे, स्त्री साक्षर झालीच पाहिजे आणि या उद्देशाने त्यांनी स्त्री साक्षरतेचं काम हाती घेतलं। त्यावेळी समाजामध्ये विधवा असणाऱ्या स्त्रियांना अपमानास्पद वागणूक दिली जायची, त्यांचा नाना प्रकारे छळ केला जायचा आणि अशा या विधवा स्त्रियांना मुक्त जीवन जगता यावं म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला। त्यांनी हे तत्व समाजाला सांगितलेच नाही तर ते आचरणात देखील आणले। पंडिता रमाबाई यांनी चालवलेला शारदा सदन येथील एका विधवेशी विवाह करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला। विद्यार्थी मित्र हो, समाज सुधारणेचं हे कार्य करत असताना, स्त्री साक्षरतेचं आणि विधवा पुनर्विवाहाचं कार्य करत असताना समाजाने त्यांचा नाना प्रकारे छळ चालवला। परंतु संत प्रवृत्तीच्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सहिष्णू वृत्तीने, सहनशीलतेने, क्षमाशीलतेने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले कार्य अव्याहतपणे चालू ठेवले। तर आता आपण या पुढील भाग पाहूया। महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली। मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे एखाद्या कार्याचा शुभारंभ करणे। विद्यार्थी मित्र हो, त्या काळी समाजामध्ये बालविवाह पद्धती, जरडकुमारी विवाह पद्धती, केशवपण यासारख्या स्त्रियांवर अन्यायकारक असणाऱ्या प्रथा परंपरा या पाळल्या जात होत्या आणि या प्रथा परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचार केले जात होते, त्यांचा छळ केला जात होता आणि म्हणून या अत्याचारापासून, या अन्यायापासून स्त्रियांची मुक्तता करावी या उद्देशाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 साली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली। कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले। विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला 6 विधवा स्त्रियांना सोबत घेऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती। सदाशिव पेठेत सुरू असलेली ही संस्था नंतर पुण्यात प्लेग आल्यावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याजवळील हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित केली आणि तिला हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे नाव दिले। पैपैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला। विद्यार्थी मित्र हो, अनाथ बालिकाश्रम किंवा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था चालवण्यासाठी तसेच इतर सार्वजनिक कार्य करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अर्थसहाय्याची गरज होती आणि हे अर्थसहाय्य उभे करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे हे मुरुड गावात असताना त्या ठिकाणच्या लोकांच्या सहाय्याने हे कार्य करण्यासाठी त्यांनी निधी जमवण्यास सुरुवात केली। यालाच मुरुड निधी असं म्हटलं जातं। यासोबतच पैपैचा निधी म्हणजे मुरुड गावाहून बाहेर गावी कामास जाणाऱ्या लोकांकडनं 1 रुपयाला 1 पैसा या प्रमाणात वर्गणी जमा करण्याचे ठरले
आणि या जमा होणाऱ्या पैचा निधी त्यांनी सार्वजनिक कार्यासाठी, समाज सुधारणेसाठी वापरला. यासोबतच कर्वे आपल्या स्वतःच्या कमाईचे पैसे देखील यात घेत असत, जेणेकरून त्याचा उपयोग समाजासाठी करता येईल. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, सामाजिक कार्यासाठी उभारला जाणारा निधी आणि त्यातला पैसा हा योग्य रीतीने वापरला जाईल. महर्षी धोंडो केशव कर्वे त्याचा विनियोग योग्य रीतीने करतील याची त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजाला देखील जाणीव होती. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. महर्षी धोंडो केशव कर्वे समाजाच्या कल्याणासाठी, सार्वजनिक सुधारणांसाठी मुरुड निधी आणि पैचा निधी जमा करत होते. परंतु या पैशांचा अपव्यय होणार नाही किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे या पैशांची उधळपट्टी उगाच खर्च करणार नाही याची खात्री समाजाला होती. कर्वे स्वतः मोटर वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. विद्यार्थी मित्र हो, आपल्या सार्वजनिक कार्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोटर वापरता येणं शक्य असलं तरी त्यावरील होणारा खर्च टाळता यावा म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे कित्येक मैलाचे अंतर पायी जात असत. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे निष्काम कर्मयोगी. आपल्या स्वतःच्या कमाईचा पैसा देखील ते सार्वजनिक कार्यासाठी आणि समाज सुधारणेसाठी वापरत होते आणि त्यांच्या या कष्टाळू वृत्तीचा, निस्वार्थ वृत्तीचा, परोपकारी वृत्तीचा समाजालाही जाणीव होती. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत, उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. विद्यार्थी मित्र हो, समाज कार्य करत असताना समाजातून मिळवलेला निधी ते समाज कार्यासाठी वापरत असत, परंतु स्वतःच्या कमाईचा पैसा देखील ते या सार्वजनिक कामांसाठी वापरत असत. घराच्या गरजा, अगदी जुजबी गरजा पुरवणं आणि यानंतर उरलेला पैसा आपल्या सामाजिक कार्यासाठी वापरणं ही त्यांची वृत्ती होती. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतःला संपूर्णपणे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं होतं आणि म्हणून कुटुंबासाठी हवा असणारा वेळ ते कुटुंबासाठी देऊ शकत नव्हते. आणि त्यांच्या या परोपकारी वृत्तीमुळे बऱ्याच वेळा त्यांच्या कुटुंबाची तक्रार असायची की हे घरात वेळ देत नाही. संपूर्ण जगकल्याणाचे कार्य त्यांनी हाती घेतलेले होते. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे हे गणिताचे प्राध्यापक होते हे आपणास माहीत आहे. गणितातला नेमकेपणा हा गुणधर्म त्यांनी आपल्या जीवनात देखील वापरला. त्यांची इच्छा होती की समाज हा सुस्वरूप बनावा आणि समाजाला हे सुस्वरूप प्राप्त करून देत असताना समाजातील अन्यायकारक प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांचं निर्मूलन करत असताना आपल्या स्वतःच्या कुटुंबावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता देखील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी घेतली. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे हे एखाद्या गोष्टीचा सूक्ष्मपणे विचार करत असत आणि त्यांच्या विचारांचे प्रदर्शन न करता ते आपले विचार आचरणात आणत असत. त्यांच्या वागण्याने त्यांच्या विचारांची प्रचिती प्रत्येक माणसाला येत असते. एखाद्या गोष्टीविषयी त्यांनी केला विचार पक्का झाला की ते आचरणात आणत असत आणि म्हणून त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठल्याही प्रकारचा फरक दिसत नसे. आणि म्हणूनच या ठिकाणी लेखक म्हणतात की बोलके सुधारक असण्यापेक्षा महर्षी धोंडो केशव कर्वे हे करते सुधारक होते. लोकांना बोलून शिकवण्यापेक्षा त्यांनी कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
विद्यार्थी मित्र हो, संतांच्या उक्तीप्रमाणे क्रियेविन वाचाळता व्यर्थ हे तत्व त्यांनी पाळले होते. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आणि म्हणूनच त्यांनी लोकांना प्रवचन देण्यापेक्षा, त्यांना सुधारणेचं तत्व शिकवण्यापेक्षा ते तत्व आचरणात आणून दाखवलं. महर्षी कर्वे याचमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. विद्यार्थी मित्र हो, सत्पुरुषांच्या लक्षणामध्ये सांगितला जाणारा एक गुण म्हणजे, एक लक्षण म्हणजे स्थितप्रज्ञता. ही स्थितप्रज्ञता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ठायी होती. महर्षी धोंडो केशव कर्वे हे स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व होते. स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ होतो की जी व्यक्ती स्वतःच्या सुखदुःखामध्ये अविचल राहते. सुखदुःख समभाव त्या व्यक्तीच्या जीवनात आणि आचरणात असतो. ज्या व्यक्तीला सुखात सुख वाटत नाही आणि दुःखाचे वाईटही वाटत नाही, अशी व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती. परंतु अशी व्यक्ती जिला स्वतःच्या सुखदुःखामध्ये फरक वाटत नाही, परंतु इतरांच्या दुःखामध्ये ती व्यक्ती दुःखी होते आणि इतरांच्या सुखात सुख मानते, अशी व्यक्ती म्हणजे खरी स्थितप्रज्ञ व्यक्ती होय. आणि हा स्थितप्रज्ञता गुणधर्म महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ठायी होता. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. विद्यार्थी मित्र हो, आपले सामाजिक कार्य करत असताना आपण कुणाचे उपकार घेऊ नयेत आणि कुणावर उपकारही दाखवू नये, अशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची वृत्ती. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे आपल्या कार्यासाठी बरेच वेळा भटकंती करत असत. अनेक गावांना भेट देत असत आणि अशा वेळी जर त्यांना इतर कुणाकडे जेवणाची वेळ आली तर ते जेवण झाल्यावर त्या ताटाशेजारी पैसे ठेवून उठत असत. ते आपल्यासाठी इतरांना पैसे खर्च करू देत नसत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना असाध्य कार्य साध्य करावयाचे होते. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मते समाजाचा निम्मे भाग, अर्धा भाग म्हणजे समाजातील स्त्रिया होत. आणि जर या स्त्रिया अशिक्षित राहिल्या, अनपढ राहिल्या, निरक्षर राहिल्या तर ज्याप्रमाणे एखादी अर्धांगवायू झालेली व्यक्ती असेल त्याप्रमाणे समाज देखील होईल. विद्यार्थी मित्र हो, अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीचे अर्धे शरीर काम करत नाही. त्याचप्रमाणे भारतीय समाजामध्ये असणारी निम्मे लोकसंख्या किंवा समाजाचा निम्मे भाग म्हणजे समाजातील स्त्रिया, ह्या जर निरक्षर असतील तर जणू काही शरीराचा अर्धा भाग काम करत नाही. त्याप्रमाणे समाजाचा निम्मे भाग देखील अकार्यक्षम असेल, मागासलेला असेल आणि असे होता कामा नये असे महर्षी कर्वे यांना वाटायचे. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. विद्यार्थी मित्र हो, त्यावेळी भारतीय समाजामध्ये स्त्री संदर्भात एक विरोधाभासाचे चित्र होते. एकीकडे स्त्रीला पूजनीय, वंदनीय मानलं जायचं. ज्ञानाची देवता, वाङ्मयाची देवता माता सरस्वती म्हणून तिची पूजा केली जायची. आपल्या देशाला भारत माता म्हणून संबोधले जायचे. दुसरीकडे मात्र समाजातील, कुटुंबातील स्त्री हिला निरक्षर ठेवलं जायचं आणि हा विरोधाभास माणसाला चीड आणणारा होता. हा संपूर्ण स्त्री समाजावर अन्यायकारक होता आणि या अन्यायातून स्त्रीला मुक्त केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. विद्यार्थी मित्र हो, स्त्री साक्षरतेच्या आणि विधवा पुनर्विवाहाच्या प्रचारासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे अनेक देश फिरले.
आणि अशाच एका भेटी दरम्यान त्यांना महिला विद्यापीठ पाहावयास मिळाले. जपान मधल्या महिला विद्यापीठाच्या धर्तीवर त्यांनी भारतात देखील एक महिला विद्यापीठ असावे असे त्यांना वाटले. स्त्रियांनी फक्त शालेय शिक्षण घेऊ नये तर त्या उच्च विद्या विभूषित असाव्या. त्या समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरी करू शकतील आणि स्पर्धेत टिकतील, म्हणून त्यांनी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ असावे असे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटले. याच दरम्यान त्यांची सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांच्याशी परिचय झाला. सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याने, त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महिला विद्यापीठाच्या स्थापनेसाठी एक भली मोठी रक्कम दिली आणि त्यांच्या या दातृत्वामुळे उभ्या राहिलेल्या महिला विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे नामकरण केले गेले. सुरुवातीला या विद्यापीठात प्रपंचशास्त्र, गृहशास्त्र, पाककला, गायन कला, स्त्री जीवनाला आवश्यक असणारे अनेक विषयांचे अभ्यासक्रम सुरू केले गेले. संस्कृता स्त्री पराशक्ती हे बोधवाक्य असणारे हे महिला विद्यापीठ आजही भारतीय समाजातील स्त्रियांना उच्च विद्या विभूषित करण्याचे कार्य करत आहे. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. विद्यार्थी मित्र हो, त्यावेळी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी स्वस्त आणि सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास होता आणि म्हणून आगबोटीने प्रवास करून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले. ते अनेक देशांमध्ये फिरले आणि त्या ठिकाणी स्त्री साक्षरतेचं, स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. महर्षी धोंडो केशव कर्वे हे स्त्री शिक्षणासाठी फक्त भारतातच फिरले नाही तर त्यांनी जगाची भ्रमंती देखील केली आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या मते स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती उच्च विद्या विभूषित असली पाहिजे, तिला पुरुषांशी स्पर्धा करता आली पाहिजे आणि त्यासाठी स्त्री शिक्षणाचे कार्य होणे गरजेचे होते आणि हे महत्त्व संपूर्ण जगाला पटवण्यासाठी त्यांनी जगप्रवास केला. त्यात त्यांना 2 कार्य करावयाची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. विद्यार्थी मित्र हो, स्त्री साक्षरतेचे हे त्यांचे स्वप्न करत असताना त्यांना 2 कार्य प्रकर्षाने करावयाचे होते. एक कार्य म्हणजे स्त्रियांना साक्षर करणे, स्त्रियांना सुशिक्षित करणं, सुसंस्कृत करणं, तर दुसऱ्या बाजूला त्यांना पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदे लावून जगता आले पाहिजे, जगाच्या स्पर्धेत टिकून राहता आलं पाहिजे. ही कार्य त्यांना करावयाची होती आणि ही कार्य कठीण अशी कार्य होती. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. विद्यार्थी मित्र हो, त्यावेळेचा समाज हा जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था, रूढी परंपरावादी कर्मकांड यांच्यामध्ये अडकलेला असा समाज होता आणि या समाजात स्त्रीचे स्थान दुय्यम होते, तिला शिक्षणापासून वंचित ठेवलेले होते आणि अशा या समाजामध्ये स्त्रियांना शिक्षण देणे हे महाकठीण असे काम होते आणि अशा या स्त्रीला गुलामगिरीतनं, पारतंत्र्यातनं बाहेर काढणं, तिच्या पायात असलेले जोखड, गुलामगिरीच्या शृंखला साखळ्या तोडून काढणं हे कठीण काम होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही रॉकेट प्रक्षेपण होत असताना बघितलं आहे का? रॉकेट प्रक्षेपण करत असताना रॉकेटला वरच्या बाजूने उडवायचे असते आणि ते पाठवत असताना त्याचे कार्य पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धचे कार्य असते आणि म्हणून त्या ठिकाणी खूप जास्त इंधनाची, ऊर्जेची आवश्यकता असते आणि हीच स्थिती त्यावेळी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची होती. त्यावेळचा समाज हा जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था, कर्मकांड, प्रथा, परंपरा यांच्या जोखडात बांधलेला समाज होता
आणि या समाजाच्या विरुद्ध जाऊन कार्य करावयाचे होते. आणि या कार्यासाठी खूप सारी ऊर्जा लागणार होती, खूप सारी क्षमता त्या ठिकाणी कसोटीस लागणार होती. आणि ती क्षमता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यात होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावात जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावात झाला. छोटेसे हे गाव आणि या गावात जन्माला आलेला मुलगा हा पुढे जाऊन एखादा महर्षी म्हणजे महान असा ऋषी तुल्य काम करणारा, आधुनिक काळात समाज सुधारणेचं व्रत घेणारा, निस्वार्थ परोपकारी वृत्तीचा मुलगा असेल किंवा ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्याच्या महान कार्यामुळे त्याला भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल असे कोणाला वाटले नव्हते. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 105 वर्ष आयुष्य लाभले आणि आपल्या आयुष्यात संपूर्ण जीवनभर त्यांनी स्त्री साक्षरतेचं, समाज सुधारणेचं कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना त्यांना नाना प्रकारच्या अडचणी आल्या. समाजाने त्यांचा अतोनात छळ केला, परंतु या अडीअडचणींची त्यांनी पर्वा केली नाही. तमा न करणे, पर्वा न करणे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादी सामान्य व्यक्ती किती अलौकिक, असामान्य कार्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे होत. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. विद्यार्थी मित्र हो, महर्षी हे त्यांचे नाव नव्हते, तर समाजाने दिलेला त्यांना एक किताब होता, त्यांना दिलेली ही उपाधी होती आणि ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पोच पावती होती. आणि त्यांनी केलेल्या या महान कार्यामुळेच त्यांना शासनाने देखील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला. विद्यार्थी मित्र हो, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारकडून कला, साहित्य, क्रीडा, समाजसेवा अशा विविध क्षेत्रामध्ये असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्ली या ठिकाणी दरवर्षी दिला जात असतो. आणि या पुरस्काराने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना देखील सन्मानित करण्यात आले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लेखक शिरीष देशपांडे यांनी एक अनुभव सांगितला आहे. एकदा विद्यापीठातून जात असताना महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याजवळ एक मुलगी रडत बसली होती आणि लेखक तिला म्हणाले की तू अशा प्रकारे रडत बसू नये, म्हणूनच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यार्थी मित्र हो, किती अलौकिक कार्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा गणेशा केला, त्याचप्रमाणे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा आपले संपूर्ण जीवन स्त्री शिक्षणासाठी वाहून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याप्रमाणेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी संपूर्ण स्त्री जातीवर केलेले हे परोपकारच होय. स्त्रियांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्या उच्च विद्या विभूषित असाव्यात, त्यांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर समाजाला, देशाला मिळावा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंच होत राहावा यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आजीवन कार्य केले. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. विद्यार्थी मित्र हो, स्त्री शिक्षणाचे कार्य यापुढे असेच चालू आहे, होत आहे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्यकर्तृत्वामुळे SNDT महिला विद्यापीठ म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे महिला विद्यापीठ हे निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही.
विद्यार्थी मित्र हो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या या स्त्री शिक्षणाचा वटवृक्ष फोफावत आहे, तो वाढीस लागत आहे. परंतु समाजामध्ये फक्त स्त्री शिक्षण होणे महत्वाचे नाही, तर त्यासोबत पुरुषांचे शिक्षण देखील होणे गरजेचे आहे. पुरुष देखील शिक्षित व्हायला हवा. जोपर्यंत पुरुष शिक्षित होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरचे अत्याचार, अन्याय थांबणार नाहीत. परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. विद्यार्थी मित्र हो, पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषांवर झालेले संस्कार यामुळे बऱ्याचदा त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्या वागण्यामुळे आपण आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी यांच्याशी चुकीचं वागत आहोत. त्यांच्यावर न कळतपणे किंवा कळतपणे अन्याय करत आहोत. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. या पुरुष प्रधान संस्कृतीत तिचे स्थान दुय्यम स्थान नाही किंवा स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. विद्यार्थी मित्र हो, फक्त स्त्रियांचे शिक्षित होणे, साक्षर होणे हे समाजाच्या कल्याणासाठी, देशोद्धारासाठी पुरेसे नाही, तर समाजात पुरुषांच्या मनात स्त्रियांचे स्थान बदलणे गरजेचे आहे. ती दुय्यम स्थानाची व्यक्ती नाही, ती कनिष्ठ नाही. हा दृष्टिकोन तिच्याविषयी समाजात असलेला जर बदलला तर खऱ्या अर्थाने स्त्री आणि पुरुष यांचे शिक्षण झाले, ते दोघेही सुशिक्षित झाले असे म्हणता येईल. प्रत्येक स्त्रीला स्वतःचे असे स्वप्न आहेत, तिच्या स्वतःच्या भावभावना आहेत, तिलाही स्वतःचे विचार आचार आहेत, तिच्याही मनात आशा आकांक्षा असतात. तिचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे आणि ह्या अस्तित्वाची स्वीकृती म्हणजे पुरुषांचे शिक्षण होय. पुरुषांनी समाजात, घरात, कुटुंबात स्त्रीचे अस्तित्व मानणे म्हणजे पुरुषांचे शिक्षण होय. जोपर्यंत पुरुष अशा पद्धतीने शिक्षित होत नाही, जोपर्यंत ते स्त्रियांचा आदर करणं शिकत नाही, त्यांना सन्मानाने, समानतेची वागणूक देत नाही, तोपर्यंत पुरुष शिक्षित झाला असे म्हणता येणार नाही. आणि ज्यावेळी पुरुषाला स्त्रीच्या अस्तित्वाचा अर्थ समजला असेल, त्यावेळी पुरुषाला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ देखील कळेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात कवयित्री नीरजा लिखित आश्वासक चित्र ही कविता आपण अभ्यासली असेल. या ठिकाणी कवयित्री नीरजा यांनी देखील उद्याच्या काळात, भविष्यात स्त्री आणि पुरुष यांची समानता असलेले चित्र या कवितेच्या माध्यमातून रंगवले आहेत. ज्या ठिकाणी स्त्री पुरुष यांचा समतेचा दर्जा असेल, ज्या ठिकाणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सोबतीने चालत राहतील, ज्या समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान असेल आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सहजीवन फुलेल, असाच आशावाद या ठिकाणी लेखकांनी देखील व्यक्त केलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी सुरू केलेल्या या महान कार्याचे शिलेदार होण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. आणि म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतात की पुरुषांचे शिक्षण झाले तर खऱ्या अर्थाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं हे स्त्री शिक्षणाचं कार्य पूर्ण झाले असे म्हणता येईल. आणि मग त्या ठिकाणी कोणत्याही स्त्रीचे डोळे टिचणार नाही, तिला दुःख असणार नाही, तिला दैन्य असणार नाही, ती रडणार नाही, तर त्या ठिकाणी आनंद आणि सहजीवन फुलेल. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवन कार्याचा उर्वरित भाग अभ्यासला. झालेला पाठ पुन्हा वाचा, दिलेल्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपली रजा घेते. नमस्कार.